सोलापूर डीएनए अर्थातच सोलापूर डेली न्यूज अनालाइज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी इम्रान सगरी आज आपल्या समोर अनालाइज करणार आहे, म्हणजेच विश्लेषण करणार आहे ते सोलापूर शहर मध्यच्या बाबतीत इम्पॉसिबल म्हणजेच अशक्य, या अशक्यवरती आणि दुसऱ्या बाजूला एमआयएमचे फारुख शाब्दी हे का पत्करावं लागलं, त्यांना पराभव का झाले, या दोन गोष्टींवरती आपण आज विश्लेषण करणार आहोत। माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलेला नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सोलापूर शहर मध्ये जसं की मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 90,000चा लीड जो आहे तो लोकसभेच्या वेळेला भाजपाला मिळालेला होता। दुसऱ्या बाजूला 90,000 जे मतं होते ते काँग्रेसला मिळालेली होती। या 90,000 एक गट्टा मतं भाजपाकडे असणार हे ठासून मी बोललेलो होतं। त्या पलीकडे जे काही मतं घेता येईल ते देवेंद्र कोटेने घेतलेलीच आहेत। दुसऱ्या बाजूला 90,000 जी मतं होती काँग्रेसची ते मी सांगितल्याप्रमाणेच त्यातली मुस्लिमचे किमान 45 ते 50,000 हे गृहीत धरलेलं होतं। तसंच ठरलं योग्य रीतीनं पाहायला गेलं तर हा जो एक गट्टा मत 90,000चा होता तो एक गट्टा मत घेऊन देवेंद्र कोटेंनी बाजी मारल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। तर दुसऱ्या बाजूला एमआयएमचे फारुख शाब्दी हे का पराभूत झाले त्याचे 2-3 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा असा आहे की पक्ष बांधणी संघटन हे एमआयएम कडे नसल्याचं दिसून आलेलं आहे। जे त्यांचे माजी नगरसेवक होते, 9 नगरसेवक त्यांच्याकडे जे होते ते 9 नगरसेवक सुद्धा त्यांच्या सोबत एकंदरीत नसल्याचं पाहावयास मिळालंय। 2-3 नगरसेवक सोबत असल्याचं दिसून आलेलं आहे, परंतु बाकीचे नगरसेवक त्यांच्यापासून दूर राहिल्याचं, अलिप्त राहिल्याचं दिसून आलेलं आहे। राजनीती किंवा राजकारण करत असताना पक्ष संघटन असणं फार गरजेचं असतंय, नेतृत्व असणं गरजेचं असतं। नगरसेवक पदाचा अनुभव असलेली लोक हे मतदानाच्या वेळेला आपल्याला राजकारणात मतदान आपल्याकडे खेचून आणण्यासाठी गरजेचं असतंय, त्याचा अभाव कुठेतरी एमआयएम कडे नसल्याचं दिसून आलेलं आहे। तर दुसरीकडे तेच अनुभव, त्यापेक्षा किंबहुना जास्त अनुभव एकट्या देवेंद्र कोटेंकडे असल्याचं पाहावयास मिळालं आहे। महानगरपालिकेचे 2 टर्मचे ते नगरसेवक होते। आपल्या बाजूने मतं कसं खेचून आणायचं ते त्यांना बालपणापासूनच जणू काही अभ्यास, आणि तसं त्यांना म्हणजे पैलवान पद्धतीने जसं घडवतो तसं त्यांच्या आजोबांकडून त्यांना घडवण्यात आल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून आलेलं आहे। एमआयएमचे फारुख शाब्दी यांच्याकडे पाहायला गेलं तर आणखीन त्यांची एक चूक अशी झालेली आहे की ते मुस्लिम समाजांव्यतिरिक्त इतर समाजांमध्ये जो मनाव तितका जो प्रचाराची गरज असते तो प्रचार केल्याचं दिसून आलेलं नाहीये। त्यांना असं वाटत होतं की मुस्लिम समाजाची एक गट्टा जरी मतं मिळाली तर आपण निवडून येईल, हा जो त्यांचा भ्रम होता तो भ्रम चुकीचा ठरलेला आहे। कारण मुस्लिम समाजाची मध्यमध्ये जी एकूण लोकसंख्या आहे ती 1,00,000च्या आसपास आहे। 2-4 हजार इकडे तिकडे असू शकते, परंतु त्यापैकी जर 60% मतदान जरी पकडलं आपण तर केवळ 60,000 मतं, आणि त्यातून काँग्रेसकडे किंवा भाजपाकडे किंवा आडम मास्तरांकडे माकपकडे वळलेली मतं वेगळी जाऊन त्यांच्याकडे 50,000च्या 55,000च्या जवळच मतं राहत होती। हे मला पहिल्या वेळेच दिसून आलेलं होतं। तर एकंदरीत फक्त मुस्लिम समाजांवरती मी जो इम्पॉसिबल शब्द वापरलेला आहे सुरुवातीलाच, त्याचा आता विश्लेषण तुमच्याकडे करतो। इम्पॉसिबल हा शब्द मी यासाठी वापरलेला आहे की सोलापूर शहर मध्यमधून मुस्लिम समाजाचा आमदार ना पूर्वी होता विधान परिषदेकडून, एक अब्दुल सत्तार जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता तेव्हापासून एकदा झालेले, त्याच्यानंतर अद्यापपर्यंत मुस्लिम समाजाचा शहर मध्यमध्ये किंवा सोलापूर शहराच्या जिल्ह्यातूनच कधी आमदार झालेला नाहीये। परंतु शहर मध्येच जर गोष्ट करायला गेलं तर सोलापूर शहर मध्ये मुस्लिमांची संख्या त्या तुलनेनं एकूण मतदारसंघाच्या जास्त जरी असली तर एक गट्टा हिंदुत्व मतं जे आहेत, हिंदू समाजाची जी मतं आहेत, मग त्यात 18 पगडी समाजाची सगळे एकत्र येऊन हिंदू समाजाची मतं जास्त असल्या कारणाने मुस्लिम समाजाचा उमेदवार या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कधीच निवडून येऊ शकणार नाही। परंतु जर त्याला निवडून यायचं असेल तर त्याला इतर समाजाची मतं ही आपल्याकडे खेचून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे मी इम्पॉसिबल हा शब्द वापरतोय। मुस्लिम समाजावरती केवळ मुस्लिम समाजाची मतं घेऊन या सोलापूर शहर मध्यमधून मुस्लिम उमेदवार आमदार म्हणून अशक्य गोष्ट आहे, ती कायमस्वरूपी अशक्यच राहणार असं मला आजपर्यंत वाटत आहे, आणि मी या मतावरती ठाम आहे। फारुख शाब्दी यांचं आणखीन बरंच काही गोष्टी चुकलेल्या आहेत। त्यांच्याकडे जे प्रचार यंत्रणा होती ती प्रचार यंत्रणा जी होती ते हैदराबाद वरून आणलेली प्रचार यंत्रणा असल्याचं एकंदरीत दिसून आलेलं आहे। हैदराबादचे काही कार्यकर्ते, काही तिथले नगरसेवक हे सोलापूरमध्ये आले आणि त्यांनी केवळ मुस्लिम बहुल वर्ग भाग जिथं आहे त्याच ठिकाणी आपला प्रचार यंत्रणा राबवल्याचं दिसून आलेलं आहे। त्यांना केवळ हिंदी येत होती, हिंदीमध्ये बोलून त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली। दुसऱ्या बाजूला शहर मध्येचा जो पूर्व भाग आहे, पद्मशाली समाज असो
किंवा मग पूर्वेकडचा आणि दक्षिणेकडचा जो शहर मध्येचा भाग आहे, तिथं जे ख्रिश्चन समाज आहे, दलित समाज आहे, कैकाडी समाज आहे, मोची समाज आहे, लोधी समाज आहे, या समाजांमध्ये पर्यंत हा जो प्रचार यंत्रणा राबवणारा जो वर्ग होता तो पोहोचला नसल्याचं एकंदरीत दिसून आलेलं आहे. आणखीन जर पाहायला गेलं तर एमआयएमचे फारुख शाब्दी, जसं की मी पहिलाच म्हणले की त्यांना संघटन कुणी नव्हतं, सोबत कुणी नव्हते, नगरसेवक असलेले किंवा एमआयएमचे ज्येष्ठ कुणी कार्यकर्ता असलेलं किंवा ज्येष्ठ इथं मोठं महानगरपालिकेमध्ये पद सांभाळलेला व्यक्ती असावा असं कुणी नव्हतं. फारुख शाब्दी हे नौखे 2019 मध्ये जसं होते आणि यंदाही ते नौखे असल्यासारखंच वागलेले. त्यांची प्रचार यंत्रणा ही कुठेतरी कमकुवत ठरल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे. त्यांना जर जिंकून यायचं होतं, जास्त मते खेचून घ्यायचं होतं, तर त्यांनी सुरुवातीला जेव्हा त्यांना 2 महिन्यांपूर्वीच एमआयएम कडून औरंगाबाद मधून जाहीर झालेलं होतं की एमआयएम कडून सोलापूर शहर मध्यमधून फारुख शाब्दी हे उमेदवार असतील, तेव्हापासूनच ते आपला प्रचार सुरुवात करायला पाहिजे होतं. आणि हे प्रचार मुस्लिम समाजाची मतं तर 100% त्यांना मिळणार होती हे ठाम होतं, हे ठासून होतं. तर ते मुस्लिम समाजामध्ये आपला प्रचार न करता जास्तीत जास्त प्रचार हा इतर समाजामध्ये जाऊन, इतर धर्माच्या लोकांमध्ये जाऊन करायला पाहिजे होतं. हे न घडल्यामुळेच त्यांना इतर समाजाची मतं मिळालेली नाहीयेत. तर मराठा समाज असो, दलित समाज असो, तेलुगू भाषिक समाज असो आणि मोची समाज असो, हा समाज जो आहे तो मुस्लिम समाजाला मतदान करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु एकंदरीत पाहता हा समाज सुद्धा हिंदुत्ववादी जो भाजप पक्ष होता त्यांना दिल्याचं एकंदरीत पाहावयास मिळतंय. किंबहुना काही मुस्लिम समाजाची लोक सुद्धा एमआयएम कडे न जाता, काँग्रेसकडे न जाता देवेंद्र कोटे यांनाच पसंती दिल्याचं पाहावयास मिळतं. त्याचं मुख्य कारण असं आहे की देवेंद्र कोटे हे 2 वेळेचे नगरसेवक ज्या भागात होते त्याच भागाचा मी रहिवासी आहे. किंबहुना त्यांच्या घरापासून माझं घर जो आहे तो हाकेच्या अंतरावर आहे. देवेंद्र कोटे केवळ एक वक्तव्य जरी चुकीचं केलेलं असं मुस्लिम समाजाला वाटत असले तरी ते कामाचं नेतृत्व, त्यांचं काम बोलतंय. त्यांचं काम इतकं आहे की तुम्ही एक व्हॉट्सअपवरती जरी त्यांना मेसेज टाकलं असतं तर तो काम पुढच्या 2 तासात ते पूर्ण झालेला असतो. कुठल्याही नगरसेवक कडे जाण्याची गरज नाही किंवा ते नगरसेवक आपल्या प्रभागात येण्याची गरज नाही, अशी त्यांचं टीम वर्क होतं. आणि त्याच टीम वर्कची पब्लिसिटी जी आहे त्यांनी पूर्व भागात केलेली होती आणि पूर्व भागाच्या लोकांना सुद्धा हे सगळं माहित होतं देवेंद्र कोटेंचं काम बोलतंय. तर त्याच आधारावरती देवेंद्र कोटेंना फायदा झाल्याचं पाहावयास मिळतंय. सोबतच हिंदुत्वाचा मुद्दा आलाच, ध्रुवीकरण सुद्धा आलं आणि मुस्लिम समाजाचं जे मतं आहेत ते केवळ मतं एमआयएमला जर मिळाली असली तरीही केवळ अजून पुन्हा बोलतोय मी की इम्पॉसिबल गोष्ट आहे की मुस्लिम समाजावरती कोणताही आमदार, तुम्ही मुस्लिम समाजाचं एक सांगू इच्छितो की इथं मुस्लिम समाजाच्या एका उमेदवाराला प्रणिती शिंदे यांनी म्हणजेच की बाबा मिस्त्री यांना उमेदवारी डिक्लेअर केली होती. बाबा मिस्त्री जरी इथं थांबले असते तर ते निवडून आले असते असं सांगण्यात येत आहे. परंतु बाबा मिस्त्रींचं यामागचं कारण असं निवडून येतील असं सांगण्याचं कारण असं आहे की बाबा मिस्त्री केवळ मुस्लिम मतांचीच आपल्याकडं म्हणजे चुंबकीय आकर्षित केले नसते, तर त्यांचं काम जो आहे तो गोरगरिबांसाठी होता, रुग्णसेवा म्हणून ते काम करत होते. त्यामुळे त्यांना दलित समाज, मोची समाज, कैकाडी समाज आणि इतर समाज मदत केला असता, त्यामुळे ते निवडून येईल असं वाटत होतं. परंतु या सगळ्या मतांची जरी आपण एका बाजूला बाबा मिस्त्रीला पडतील असं जरी सांगितले तर अजून एक मुद्दा क्लिअर करतो. हे सगळे मते काँग्रेसला आपण गेल्यानंतर पाहिलेलं आहे की काँग्रेसचे 3 टर्मचे आमदार राहिलेले प्रणिती शिंदे यांना सगळ्यांची मते मिळून सुद्धा ते 48, 50,000, 51,000चा टप्पा सुद्धा ओलांडू शकलेले नाहीयेत, 55,000 ओलांडू शकलेले नाहीयेत. तर बाबा मिस्त्री सुद्धा 55, 60, 65,000 मते घेतली असती, परंतु तेही इथून निवडून आलेच नसते. हा मला आजही वाटत आहे. जेणेकरून हिंदुत्वाचा मुद्दा आणि मोदी फॅक्टर आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहिणीची योजना हे कुठेतरी भाजपाला फायदेशीर ठरलेलं आहे. तसंच पक्ष नेतृत्व म्हणून देवेंद्र कोटेंनी जो काम केलेलं आहे त्या कामाला सुद्धा पसंती दिल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे. याच्यावरून एकंदरीत पाहता आपल्याला एवढं लक्षात येतं की देवेंद्र कोटे पुढील 5 वर्ष प्रणिती शिंदेंनी काम केलं नसेल किंवा आडम मास्तरनी काम केलं नसेल तेवढा शहर मध्येचा नक्कीच विकास करतील. जनतेमध्ये वावरणारे, जनतेचे कामं करणारे असे त्यांच्यावरती शिक्कामोर्तब आहे आणि म्हणूनच ते आमदार झालेले आहेत आणि आमदार म्हणून शहर मध्येचा विकास नक्कीच करणार आहेत. एवढं मला ठासून बोलावंसं वाटत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि पाहत रहा सोलापूर डेली न्यूज अनालाइज चॅनल सोलापूर.